मंडळी, मँगो रोल रेसिपी डिटेलमध्ये पाहू. एका हापूस आंब्याचा आपण पल्प तयार करून घेतलेला आहे. आंब्याचा हा पल्प एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपण ओतून घेत आहोत. आता आपण गॅस सुरू करूया. पल्प ढवळत राहायचा आहे. आंब्याचा हा पल्प आहे ना, आता हा घट्ट झाला आहे. हे बघा, हे एका बाजूला येतोय नीट व्यवस्थित, म्हणजे हा पल्प आता घट्ट झाला आहे. ह्या स्टेपवरती आपण खडीसाखरेची पावडर बनवून ठेवलेली आहे. ही खडीसाखरेची पावडर 2 चमचे आहे. ते आपण सगळे टाकूया ह्यात. मी मँगो रोल बर्फीसाठी खडीसाखर घेतलेली आहे. तुम्ही साधी साखरसुद्धा घेऊ शकता. खडीसाखर पल्पमध्ये चांगली मिसळून घ्यायची आहे. 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. डेसिकेटेड कोकोनट मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट नंतर आता आपण 4 चमचे मिल्क पावडर मिश्रणामध्ये घातलेले आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत, एकत्र करून घेत आहोत. ही रेसिपी मी छोट्या प्रमाणात करते आहे, म्हणून मी इथे 1 आंबा घेतलेला आहे. तुम्ही 2 ते 3 आंबेसुद्धा इथे घेऊ शकता. आता इथे आपण पाव चमचा तुपाचा वापर करत आहोत आणि मिश्रणामध्ये तूप टाकून सगळं मिश्रण आपण ढवळून घेत आहोत. आपल्याला पाहिजे तसं तयार झालं की नाही ते आपण बघूया. आता मिश्रण हाताला चिटकतं आहे, म्हणजे मिश्रण अजून तयार झालेले नाही आहे. मिश्रण घट्ट आणि सुकं तयार होण्यासाठी आपण इथे 1 चमचा डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे आणि हे मिश्रण आपण घट्ट तयार करून घेतलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही 1 चमचा मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता हा गोळा तयार झाला की नाही बघूया. हे बघा, हा गोळा आता तयार झालेला आहे. हाताला चिटकत सुद्धा नाही आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मिश्रण गरम असतानाच आपण पाव चमचा वेलची पावडर मिश्रणामध्ये टाकलेली आहे. ती चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे. आता वेलची पावडर यामध्ये एकजीव करून झालेली आहे. बटर पेपरला आपण तूप लावून घेऊया आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला ह्यावर पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण कोमट असतानाच ते लाटायला सुरुवात करायची आहे आणि हलक्या हाताने त्याची पोळी तयार करायची आहे. ही मिश्रणाची पोळी मीडियम जाड लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना मिश्रण लाटण्याला चिटकत असेल तर थोडंसं पोळीला तूप लावून पोळी पुन्हा एकदा लाटून घ्यायची आहे. स्टफिंगसाठी पोळीवर आपण डेसिकेटेड कोकोनट पसरवून घेत आहोत आणि काही ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा आपण इथे पसरवून घेत आहोत. हे इन्ग्रेडियंट्स पोळीवर पसरून झाले की हलक्या हाताने हे इन्ग्रेडियंट्स पोळीवर दाबून घ्यायचे आहेत. आता याचा रोल तयार करू. एकदम घट्ट रोल तयार करायचा आहे. मी स्टफिंगसाठी 2 इन्ग्रेडियंटचा वापर केलेला आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा ड्रायफ्रूट यापैकी कोणत्याही एका इन्ग्रेडियंटचा वापर करू शकता. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बटर पेपरच्या साहाय्याने ह्या पोळीचा आपल्याला रोल तयार करायचा आहे. मी 1 आंबा घेऊन ही रेसिपी छोट्या प्रमाणात केलेली आहे. तुम्ही 2 ते 3 आंबे घेऊन ही रेसिपी मोठ्या प्रमाणात सुद्धा करू शकता. अशा प्रकारे बटर पेपरच्या साहाय्याने आपल्याला हा रोल पुढे पुढे ढकलायचा आहे आणि हा रोल पूर्ण तयार करायचा आहे. हा रोल तयार करत असताना हळूहळू आपल्याला हा रोल तयार करायचा आहे. पहा, हा रोल आपला आता तयार झालेला आहे. तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपरवर सुद्धा तुम्ही हे करू शकता. असं हा आपला रोल तयार झालेला आहे. थोडं तुपाचा हात लावूया, म्हणजे तो निघताना नीट व्यवस्थित निघेल, चिटकणार नाही. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा रोल आपल्याला बटर पेपरमध्ये किंवा फॉईल पेपरमध्ये रॅप करून घ्यायचा आहे आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे सेट करण्यासाठी.
1 तासासाठी हा रोल आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला, तो आता चांगल्यापैकी सेट झालेला आहे. त्याच बटर पेपरवर आपण डेसिकेटेड कोकोनट पसरवून घेतलेला आहे आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये हा रोल आपण रोलिंग करून घेतलेला आहे. आता ह्या रोलचे आपण तुकडे तयार करून घेत आहोत. मी 1 आंबा घेतल्यामुळे ही बर्फी छोट्या आकारात तयार झालेली आहे. तुम्ही 2-3 आंबे घेतले तर ही बर्फी मोठ्या आकारात तयार होईल. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.